नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी गुड न्यूज मिळालेली आहे. आज 1/5/2026 ला हे परिपत्र आपल्याला निर्गमित झालेलं आहे आणि यानुसार सगळ्या संस्थांना मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे स्थानिक स्वराज्य संस्थांना व खाजगी शैक्षणिक संस्थांना रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1 ते 31 मे पर्यंतची कालावधी देण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे मित्रांनो. म्हणजे 1 महिना स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सगळ्या खाजगी संस्था यांनी आपले काय करायचे आहे, बिंदू नामावली पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो. किती पदे आहे, कोणत्या विषयाची आहे, महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ह्या संस्थांना कशाप्रकारे लॉग इन करून, व्हेरिफाय करून, विषय टाकून, पदं किती रिक्त संख्या आहे, किती भरायची आहे, या अधिकाऱ्यांकडून त्यांना पूर्ण तपासून घ्यायची आहे मित्रांनो आणि या प्रकारे अशी नोंद करायची आहे. महत्त्वाच्याच गोष्टी इथं तुम्हाला मी सांगणार. बघा, आता रिक्त पदाची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णयानुसार ही भरती बघा 26/6/2023 नुसार आपल्याला करायची आहे. रिक्त पदांची 80% मर्यादित मागणी नोंद करायची आहे. म्हणजे 100 पैकी 80% एवढेच पदभरती होणार आहे मित्रांनो. शासन निर्णय 21/6/2023 नुसार. तर बघा यामध्ये जर रिक्त पदांपैकी काही पदे मान्य न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास किंवा अन्य उचित कारणाने अशी पदं भरणे शक्य नसल्यास म्हणजे काही प्रॉब्लेम असेल आणि ती पदं आपण भरायची नसेल तर तुम्ही ते वगळून टाकू शकता बिंदू नामावलीतून आणि जे आरक्षण आहे आणि विषयाची आहे यांची नोंद पण तिथं तुम्हाला करायची आहे. बघा 1ली ते 12वी पर्यंत सगळ्या गटातील रिक्त पदाची जाहिरात काय करायची आहे यांना अपलोड करायची आहे मित्रांनो सगळ्या संस्थेना. तर त्यानंतर इथं बघा 6वी ते 8वी सगळे विषय गणित, विज्ञान आणि विशेष म्हणजे गणित विज्ञानाच्या जागा खूप असतात मित्रांनो. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र या विषयाच्या मागणी करण्याकरिता सगळ्या विषयाच्या ज्या पण जागा पाहिजे आहे, ज्या विषयासाठी सगळ्या संस्थांनी काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट बघा इथं सगळे विषय असतील. सगळ्या सब्जेक्टच्या इथं जागा येणार आहे. त्यामध्ये काही वादच नाही. पण इथं मी स्पेशली मेन्शन असं करते, खूप सारे क्वेश्चन मला असे आले होते, की मॅडम जे विशेष शिक्षक असते स्पेशल टीचर त्याच्या जागा येणार की नाही, भरती होणार की नाही? आणि वारंवार मी माझ्या व्हिडिओत हेच सांगितलेले आहे, की या भरती विशेष शिक्षकांची नक्कीच काय होणार आहे, भरती होणार आहे आणि त्यानुसारच बघा शासन निर्णय 15/3/2024 नुसार दिलेल्या निकषानुसार कला आणि कार्यानुभव ही पदे मंजूर व रिक्त असलेले पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक म्हणजे स्पेशल टीचर आपले कला आणि कार्यानुभव अंतर्गत नोंदणी करण्याची सुविधा पण दिलेली आहे. म्हणजे या भरतीमध्ये 101% जे विशेष शिक्षक आहे यांची भरती होणार आहे मित्रांनो. ही सगळ्यात महत्त्वाची आणि ह्या विशेष शिक्षकांबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती ही आहे मित्रांनो आणि अगदी आनंदाची बातमी पण ही आहे, की या भरतीमध्ये विशेष शिक्षक पण काय भरल्या जातील मित्रांनो. तर इथे बघा बिंदू नामावली जी आहे ती 30 मे पर्यंत पूर्ण होणार आहे मित्रांनो. म्हणजेच आपल्याला जे जाहिराती आहे, बरोबर आहे, ते कधी बघायला मिळणार मित्रांनो? ह्या महिन्यात आणि त्यानंतर डायरेक्टली पवित्र पोर्टलवर आपल्याला प्रेफरन्स बघायला मिळणार. म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला आपले प्रेफरन्सेस मिळून जातील आणि 15 तारखेपर्यंत म्हणजे 1 जून आणि 15 जूनपर्यंत जरी त्यांनी आपल्याला 15 दिवस दिले प्रेफरन्स लॉक करण्यासाठी, तर जून ते जुलै महिन्यामध्ये ही पहिला जो टप्पा असतो मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यूचा तो पूर्ण होणार मित्रांनो आणि 100% काय होणार इथं भरती होणार आणि खूप सारे जे आपले उमेदवार आहे किंवा
जे शिक्षक बनू इच्छितात ते आतुरतेने जी वाट बघत आहे, त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे मित्रांनो. तर ही होती माहिती. जर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पवित्र पोर्टलच्या अशाच नवीन-नवीन अपडेट्ससाठी तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल पण जॉइन करू शकता. धन्यवाद.